आज आपण बाप्पाच्या आवडीचे रव्याचे उकडीचे मोदक बनवणार आहोत। अगदी सहज सोपे सुंदर सुगंधित रव्याचे उकडीचे मोदक बनवणार आहोत। हे मोदक कोणीही बनवू शकेल इतके सोपे आहेत आणि झटपट तयार होतात। असे मोदक कसे करायचे ते पाहू। तर मी श्रावणीज होम किचन मध्ये तुमचं स्वागत। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। तर मऊ लुसलुशीत मोदक करायला आधी सारण बनवून घेऊयात। त्यासाठी एक चांगला मोठा पाणी असलेला नारळ फोडून घेतला। नारळ जाड असल्यामुळे खोबरं पण भरपूर आलं आहे। मोदकाला शक्यतो फ्रेश ओलं खोबरंच घ्यायचं आहे। तर हे 1 कप एवढं खोबरं घेतलेलं आहे। अर्धा कप गूळ आहे आणि पाव चमचा वेलची पूड। तर आता सारण करूयात। त्यासाठी पॅन गरम करून पाव चमचा खसखस मंद आचेवर हलका गरम करायचा। खसखसमुळे मोदक पचायला हलका लागणार। अर्धा कप गूळ अर्ध्या मिनिटासाठी गरम करायचा। गूळ थोडासा गरम झाला की 1 कप किसलेलं खोबरं घालायचं आणि दोन्ही पण मिक्स करायचं। हे तुम्ही पाहिजे तर थोडंसं तूप घालू शकता किंवा गूळ आणि खोबरं दोन्ही पण एकत्र गरम केलं तरी सुद्धा चालेल। तर हे आता गूळ वितळेपर्यंत फिरवायचं आहे। कमी गोड हवं असेल तर इथे गूळ कमी घेऊ शकता। हे मिश्रण चांगलं एकजीव झालं आहे। आता त्यात थोडी वेलची पावडर घालायची आणि गूळ आहे म्हणून चिमूटभर जायफळ किसून घालायचं। आता हे सारण तयार झालं आहे तर ते थंड करायला ठेवायचं। हे बाजूला ठेवून देऊयात। तर आता इथे पारीसाठी 1 कप बारीक रवा घेतला आहे। हा असा अगदी बारीक आहे। ह्याला चिरोटी रवा सुद्धा म्हणतात। जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरून घ्यायचा आणि इथे मोदक सॉफ्ट होण्यासाठी 1 चमचा तूप लागेल। त्याचबरोबर 1 चमचा आपल्याला दूध लागेल। दुधाने मोदक पांढरे शुभ्र होणार। तसेच चिमूटभर मीठ लागेल। मिठाने पारीची चव परफेक्ट होणार। आणि इथे 1/2 कप पाणी आहे। तर आता मोदकाची उकड करूयात। ते पातेल्यात मध्यम आचेवर 1/2 कप पाणी गरम करायचं। 1 कप किंवा घरातली कुठलीही वाटीचं माप घ्या। त्याचबरोबर इथे 1 चमचा दूध घातलं आहे। दुधाने पारी पांढरी आणि मऊसूत होणार। तसंच चिमूटभर मीठ घालायचं। आता ह्यात 1 चमचा तूप घालायचं। तूप घातल्याने पारी सॉफ्ट होणार। आता हे छान मिक्स करून घ्यायचंय। आपण जशी तांदळाची पिठी भागवतो ना तशीच ही पिठी भागून घ्यायची आहे। तर आता इथे तूप विरघळलं आहे आणि 3 ते 4 मिनिट झाल्यावर पाण्याला उकळी यायला लागली आहे। पाण्याला पूर्ण उकळी आली की गॅस बंद करायचा आणि आपला रवा आहे तो ह्यामध्ये घालायचा आहे। हाताने रवा थोडा थोडा घालायचा आणि दुसऱ्या हाताने चमच्याने हळूहळू मिक्स करून घ्यायचं। चमचा सतत फिरवायचा आहे म्हणजे रव्याची गुठळी होणार नाही। तर मिश्रणाला गुठळी न येता हे सतत ढवळायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनी सर्व मिक्स करून झालंय। आता ह्यावर झाकण लावून 10 ते 12 मिनिट बाजूला ठेवायचं आहे म्हणजे हे मिश्रण चांगलं फुलेल। मिश्रण थंड व्हायला ठेवलंय तोपर्यंत इथे आपण हळदीची पानं घेणार आहोत। हळदीच्या पानातील मोदक खूप सुंदर आणि सुवासिक लागतात आणि आता हळदीच्या पानांचा सीझन सुद्धा आहे। तर इथे मी घरचीच पानं वापरते। गणेश चतुर्थीपर्यंत ही पानं पाहिजेत म्हणून मी इथे 3-4च पानं घेत आहे। पावसामध्ये हळदीची पानं बाजारात सुद्धा सहज मिळतात। तर ही पानं चांगली धुवून घेतली आहेत आणि पुसून त्याला चांगलं तेल लावून घेतलंय। तोपर्यंत दुसरीकडे पातेलं किंवा कढई गरम करायची। गॅस मंद ठेवायचा। त्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आणि वर चाळणी ठेवायची। तर ही आधीच तयारी अशी केली आहे। तोपर्यंत 10 ते 12 मिनिटं झाली आहेत। आपण पीठ चेक करूया। पीठ अजून थोडं गरम आहे। पीठ चांगलं फुललेलं सुद्धा आहे। तर हे पीठ ताटावर काढून घेऊयात। पीठ अजून गरम आहे म्हणून पेल्याच्या साहाय्याने पीठ चांगलं चेचून घेतलं आहे। पीठ हाताला सोसेल एवढं थंड झालं की पीठ मळून घ्यायचं। पीठ शक्यतो गरम असताना चांगलं मळायचं। पीठ मळताना पिठाला कुठे क्रॅक दिसले नाही पाहिजे म्हणून थोडंसं हाताला तूप लावून पीठ मळायचं आहे।
इथे मी अर्धा चमचा एवढंच तूप घेतलं आहे. त्यामध्येच हे पीठ मी चांगलं मळून घेणार आहे. यामध्ये एक्स्ट्रा पाणी वगैरे कुठलं घालायचं नाहीये. जे आपण पीठ भागवलं होतं त्याच्यामध्येच हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय. हे असं पीठ खेचून बघायचं. पीठ असं खेचलं जातंय आणि कुठे क्रॅकही दिसत नाहीये. तर हे पीठ आता मोदक करण्यासाठी तयार आहे. छान मळून सुद्धा झालेलं आहे. इथे एक अशी लिंबा एवढी गोळी घ्यायची. हातावर ठेवून छान गोल करायची. गोळी तयार करून झाल्यावर बोटाने किंवा अंगठ्याच्या सहाय्याने मध्ये प्रेस करून एका हाताचा अंगठा मध्ये ठेवून दुसऱ्या बोटाने कडा फिरून घ्यायची. पारीची वरची बाजू पातळ करत करत खाली सुद्धा अंगठ्याने प्रेस करून पातळ करायचं आहे. पारी एकदम जाड नाही आणि पातळ सुद्धा करायची नाही. ही अशी पारी बनवायची आहे. आणि पारीच्या कडा सुद्धा व्यवस्थित आहेत. पीठ जेवढं आपण चांगलं मळू तेवढीच ही पारी आपली चांगली होणार. पारीच्या कडा सुद्धा व्यवस्थित झाले आहेत. तर आता ह्यात सारण भरायचं आहे. सारण भरल्यावर 2 बोटांच्या साहाय्याने प्रेस करून मोदकाला कळ्या पाडायच्या. मधल्या बोटाने पारी बाहेर घेऊन 2 बोटांनी पारी आतून प्रेस करायची. अशा येतील तेवढ्या कळ्या पाडायच्या आहेत. जसं आपल्याला जमेल तसं ह्या कळ्या पाडायच्या आहेत. मग 2 बोटांमधून मोदक हळूहळू कव्हर करायचा. कव्हर करताना आतून सुद्धा मोदक अलगद फिरवून घ्यायचा आणि मोदकाला छानसा शेप द्यायचा. वर पीठ जास्त झालं असेल तर ते काढून घ्यायचं. तर हा असा मोदक तयार झाला आहे. हा मोदक ताटावर ठेवून दुसरा पण करूयात. हा सुद्धा मोदक तसाच बनवायचा आहे. तर याआधी मी डायबिटीससाठी एक मोदकची रेसिपी शेअर केलेली आहे. त्याचबरोबर नाचणीच्या मोदकची पण रेसिपी शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. तर अशा प्रकारे हे सर्व मोदक तयार आहे. आता हे सगळे मोदक वाफवून घेऊयात. मोदक बनेपर्यंत हे आपलं पाणी सुद्धा गरम झालंय. चाळणीवर हळदीची पानं ठेवूयात. हळदीची पानं किंवा केळीची पानं ठेवायची आहेत. मोदक अंतर ठेवून ठेवायचे आहेत. आणि वर हळदीची पानं सुद्धा ठेवूयात. अशी वर हळदीची पानं ठेवल्याने मोदकाला चांगला सुगंध येणार. आता हे झाकून 15 मिनिट वाफवायचं आहे. तर 15 मिनिटांनी झाकण काढल्यावर काय मस्त सुगंध घरभर पसरला आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त सुवासिक मोदक तयार आहे. आता हा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. आपण तांदळाच्या पिठीचे मोदक करतो त्यापेक्षा रव्याच्या उकडीचे मोदक करायला खूप सोपे आहेत. अगदी पहिल्या प्रयत्नात जर बनवायचे असतील तर तुम्ही रव्याच्या उकडीचे मोदक नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला पहिल्या प्रयत्नात जमेल आणि हे करायला सुद्धा खूप सोपे आहे. तर तुम्ही बघू शकता मोदक मऊ लुसलुशीत झालाय. त्यावर तुपाची धार सोडली तर काय एकदम स्वर्ग सुखद एवढा छान हा मोदक लागतो. आणि ह्या एवढ्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे बरोबर 11 मोदक झाले. त्याचबरोबर जरी आपण ह्यामध्ये 1 चमचा दूध घातलं तरी सुद्धा हे 2 दिवस तसेच मऊ लुसलुशीत राहतात. तर ह्या गणेश चतुर्थीला असा मोदक गणपती बाप्पासाठी बनवा. गणपती बाप्पाच्या आवडीचा मोदक बनवल्यावर बाप्पा तुमच्यावर नक्कीच खुश होईल आणि तुमची सर्व मनोकामना पुरी करेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.